शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू. 7 महिन्याच्या वेतनासाठी लढा देणार. श्री शनेश्वर देवस्थान इथं कार्यरत कायम कर्मचाऱ्यांनी मागील 7 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या वेतनाबाबत प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. उपोषणास सुरुवात केली. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी प्रशासक व कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रवीण गेडाम यांना निवेदन सादर करून तात्काळ वेतन अदा करण्याची मागणी देखील केली होती. तरी प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं. तरी कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 7 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियाच्या उदरनिर्वाहावर गंभीर परिणाम झाला. दैनंदिन खर्च भागवणं कठीण झालं. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यापूर्वी त्यांनी प्रशासकीय समिती तसेच राज्याच्या वरिष्ठ पातळीवर निवेदन दिली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली. प्रलंबित वेतन तात्काळ देणं, पुढील काळात दरमहा निश्चित तारखेला नियमित वेतन देण्याची हमी देणं, तसेच गेल्या 4 ते 5 वर्षापासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी इशारा दिलाय की काही दिवसात त्यांच्या मागण्यांवर समाधानकारक निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषण सुरू राहील. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन निर्णय घ्यावा. तसेच सर्व सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिलाय. उपोषणापूर्वी काही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार राहील असे सर्व कर्मचाऱ्यांनी सांगितलं. नमस्कार. जय कामगार. कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य या नात्याने आज हे जे उपोषण घडतं इथं, हे जे आंदोलन घडतं याची आम्हाला माहिती मिळाली आणि सदरील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी तात्काळ स्वरूपात अहिल्यानगर जिल्हा न्यायालयातून मी इथं शनीश्वर देवस्थान इथे हजर झालेलो आहे. एकही मागणी या कामगारांची असंविधानिक नाही. आर्टिकल 21ला धरून सगळ्यांनी मागण्या केलेल्या आहेत. राईट टू लाईफ, राईट टू लिबर्टी. याच्या खाली हायकोर्टामध्ये रिट तात्काळ स्वरूपात ह्या लोकांच्या वतीने दाखल होणं गरजेचं आहे. पण प्रशासन काय करतंय? वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या न्यायाधिकाऱ्यांसमोर यांचे प्रकरणं प्रलंबित आहे असं सांगून यांच्या मागण्या टाळत आलेलं आहे आत्तापर्यंत. तर याच्यामध्ये कसं आहे, कामगार जो असतो हा तळागाळातला व्यक्ती असतो. कायदेशीर माहिती त्यांना नसल्या कारणाने किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन कधी कधी मिळत नाही. त्याचा गैरफायदा प्रशासन हे वारंवार घेताना आपल्याला बऱ्याचशा सरकारी आस्थापनांमध्ये दिसते. तोच एक विचार मनात धरून आज रोजी अहिल्यानगर येथून शनीश्वर देवस्थान इथे येऊन सदरील आंदोलनाला आम्ही कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि सदरील आंदोलनात सर्व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मनस्थिती आम्ही एवढे उन्हात बसलोय याच्यातून समजून घ्या. आम्हाला एवढं टॉर्चर केलं जातं. इथून पगारविषयी जर आम्ही विषय काढला तर डायरेक्ट ही कारवाईची भाषा करतात. आज गेले 7 महिन्यापासून आमचा पगार नाही. आम्ही वेळोवेळी निवेदनं दिलेले आहेत. प्रशासक समितीला दिलेत, देवस्थानला पण दिलेत, पण ते कुठल्याही प्रकारे आमचा विचार करत नाही. आम्हाला उडाउडीची उत्तरे देतात. कायम सांगण्यात तुमचा निकाल धर्मादाय आयुक्तामध्ये चालू आहे, तुमचा पगार देण्यात येत नाही. आम्ही ती चौकशी पण केली, त्याच्यात त्यांनी कुठलाही असं दाखवलं नाही का तुमचा पगार थांबवण्यात आला नाही. हे फक्त खालच्या लेवलवर यांनी स्टॉप केलेला आहे पगार. आम्ही याला मागणी पण केली, कुठला आदेश आहे का तुमच्याकडे, कुठला अधिकार आहे का आमचा पगार थांबवण्यात आलेला, असं कुठलं पत्रक आहे का. तर ते डायरेक्ट बोलतात आम्ही पगारात देऊ शकत नाही, तुम्ही काय करायचं तुम्ही कोर्टातून जा. आम्ही त्याविषयी भरपूर चर्चा पण केली, पण ते कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही. त्यामुळं आम्हाला नाईलाज तो शेवट पर्याय म्हणून 8 महिन्यानंतर आज जवळजवळ आम्हाला उपोषण करावं लागतं. काय नाव आपलं? मी संदीप कचूर सकट, वृक्ष संवर्धन विभाग, शनिशिंगणापूर. कामगारांची परिस्थिती फार बिकट आहे. 5-7 महिने झाले आम्हाला पगार नाही आहे. अक्षरशः आमची दिवाळी कुरडी गेली आणि तुटपुंच्या पगारावर आम्ही कामं करतो. आमचे एवढे सगळे नवयुवक तरुण मंडळी सगळे आमच्याकडे कामाला, पण प्रश्न आम्हाला उडीची उत्तर देतं आहे. वेळोवेळी आम्ही जातो, आम्हाला काम सगळे सांगतात, कामं सांगतात सगळे. आम्ही रोज कामावर पण येतो, आमचं थम वगैरे सगळं होतं आमचं, पण आम्हाला पेमेंट 7 महिने झाले आमचा पगार बंद आहे. तर प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की आमचे पगार ज्या काही मागण्या आहेत त्या आमच्या लवकरात लवकर द्यावेत, एवढी आमची विनंती आहे. काय नाव आपलं? सुनील आल्लाट.